सो हे गाईज, मी वृंदा हेपाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चालले रहाटणीमध्ये एक विष्णूचं मंदिर आहे, चरभुजा मंदिर रहाटणी म्हणून. तर सहज जाते. काल परवा मला मम्मीने एक रील पाठवली होती त्या मंदिराचं. तर मम्मी म्हटली रहाटणी लोकेशन आहे, मे बी तुझ्यापासून जवळ असेल तर बघ. तर मी सर्च केलं गुगलवर, तर हार्डली 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर म्हटलं यस, हे जायला लागणार, एक्सप्लोअर करायला लागणार. कारण रीलमध्ये सुद्धा इतकं सुंदर दाखवलं आहे. ते पूर्ण मार्बलमध्ये मंदिर बनलेलं आहे आणि मोस्टली संध्याकाळचं किंवा रात्रीचं लोक जातात तिथं. रात्रीचं व्ह्यू, त्याने लाईटिंग्स वगैरे खूप छान केलं आहे आणि म्हटलं की आता जायलाच हवं. तर आज जाते आहे मी, एकटीच जाते आहे, कोणी नाही आहे सोबत. तर असं जवळपास कुठं असेल तर मी एकटी जाते, एक्सप्लोअर करते. कारण मला फिरायला वेगवेगळ्या गोष्टी, नवीन नवीन जागा, गोष्टी एक्सप्लोअर, खायच्या वस्तूसुद्धा एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. तर मी एकटी जाते. तर सध्या झालेलं आहे पावसाचं वातावरण, तर मी जाते आणि तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, इथे पोचलेली आहे मी. मंदिर जवळ बघू शकता तुम्ही मंदिर. आणि हे जे आहे ते पार्किंग आहे. तर 4 व्हीलर पार्किंगसुद्धा आहे आणि 2 व्हीलर पार्किंगसुद्धा आहे. मोठा ग्राउंड आहे, फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे. तर गाड्या वगैरे घेऊन आलं तर पार्किंगचं अजिबात टेन्शन नाही. तर येस, हे त्याचं एंट्री आहे. एंट्रीलाच मोठं गेट आहे आणि बघू शकता तुम्ही इतकं सुंदर मंदिर आहे हे दिसण्यासाठी. आणि हे ट्रेंडिंग मंदिर आहे. तर तुम्ही पण खूप जण हे रील्समध्ये, फोटोजमध्ये वगैरे बघितलं असेल हे मंदिर. कारण खूप जणांचं म्हणणंसुद्धा आहे की हे सेम अयोध्याच्या राम मंदिरसारखं हे मंदिर दिसतं, म्हणून हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे खूप टेम्पल. ह्याचे जे लाईट्स आहेत ते बरोबर संध्याकाळी 7 वाजता ते चालू करतात किंवा ऑन करतात. तर मोस्टली तुम्ही जर व्हिजिट करायला आला तर मोस्टली संध्याकाळचा 7 नंतरच या. आणि अराऊंड 7:15, 7:20ला यांची आरती चालू होते 8 वाजेपर्यंत. बघू शकता तुम्ही प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणची मूर्ती आहे. गणेशजीची मूर्ती आहे. हे आहे ते श्री विष्णूची मूर्ती आहे. तर हे मंदिर जे आहे ते विष्णुधाम, विष्णूचं मंदिर आहे. आणि इथे बघू शकता सुंदर राधाकृष्णाची सुद्धा मूर्ती आहे. तर हे जे मंदिर बघू शकता तो हे अख्खं मार्बलमध्ये, व्हाईट मार्बलमध्ये बनलेलं आहे. आणि असं म्हणतात की राजस्थानवरून कारिगर बोलवून हे याचं आर्किटेक्चर किंवा हे बारीक जे नक्षी कोरलेलं आहे ते पूर्ण मार्बलमध्ये राजस्थानवरून बोलवून हे काम केलेलं आहे, हे मंदिर बांधलेलं आहे. तर इथे मस्त आरती चालू आहे. मी जसं म्हटलं 7:15 ते 8 वाजेपर्यंत इथे आरती असते. आणि हे जे आहे ते प्रसाद असतो रोज. तर आज जे आहे ते खिचडी भात त्यांचा प्रसाद होता. तर खूप मस्त टेस्टी गरम गरम भात खिचडी होती. आणि हे बघू शकता तुम्ही फायनल नाईट व्ह्यू. तर खूप सुंदर मंदिर आहे. पुण्यापासून 14 किलोमीटर पिंपरी चिंचवडमधल्या लोकांसाठी तर खूपच जवळ आहे. हे रहाटणीमध्ये मंदिर आहे. तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.